नवी मुंबईची उभारणी करणाऱ्या सिडकोच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना 6व्या वेतन आयोगाप्रमाणे पगार मिळतो। त्यांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा मिळतात, परंतु गेली 18 वर्षे कंत्राटी सफाई कामगारांना सोयी सुविधा मिळत नाहीत। तसेच पगारही योग्य प्रमाणात मिळत नसल्याने आपल्या मागण्या मंजूर करण्यासाठी सिडकोच्या सफाई कामगारांनी नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनचे नेतृत्व स्वीकारले असून या युनियनची पहिली सभा खांदेश्वर मंदिराजवळील गार्डनमध्ये संपन्न झाली। सिडकोच्या सफाई कामगारांना सरकारी नियमाप्रमाणे 10,900 रुपये पगार मिळाला पाहिजे, परंतु सिडकोचे ठेकेदार या कंत्राटी कामगारांना 7,500 रुपये पगार देत आहेत। ही कामगारांच्या पैशाची लूट असल्याची प्रतिक्रिया या युनियनचे पदाधिकारी ॲडव्होकेट सुरेश ठाकूर यांनी व्यक्त केली। या कामगार सभेला सिडकोचे कंत्राटी कामगार तसेच नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। सिडकोच्या कंत्राटी कामगारांना वेतनवाढ मिळावी, त्यांना घर मिळावे, आरोग्यविषयक सुविधा मिळाव्यात या प्रमुख मागण्यांसाठी आपली संघटना संघर्ष करेल व कामगारांना न्याय मिळवून देईल असा विश्वास कामगार नेते ॲडव्होकेट सुरेश ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला। की 6वा वेतन आयोग चतुर्थ श्रेणी कामगारांना जो दिला जातो त्या कोणत्याही 6व्या वेतन आयोगावरती मिनिममवर लागलेल्या कामगाराचा पगार हा 10,914 रुपये त्याच्या हातात मिळाला पाहिजे। पण मला तर असं सांगण्यात आलं की या कामगारांना जवळ 7,000 ते 7,500 रुपये पगार मिळतात, म्हणजे जवळजवळ साधारणपणे 3,000 ते 3,500 रुपये या कामगारांना कमी पगार दिला जातो। म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात जर चोरी होत असेल आणि त्याच्यावर जर कोण अन्याय विरुद्ध लढत नसेल तर मी ह्या सगळ्या कामगारांना ग्वाही देऊ इच्छितो की 60-65 वर्ष कामगारांच्यामध्ये काम करणारी संघटना, एका तत्वप्रणालीला धरून काम करणारी संघटना या कामगारांच्यावरती अन्याय दूर करण्याचं काम करेल आणि 6वा वेतन आयोग त्यांना 100% मिळून द्यायचं काम करेल। पण क्रॉस चेकनी पगार दिला जात नाही आणि सगळ्यात मोठं शोषण या कामगारांचं कंत्राटदार आणि सिडकोचे अधिकारी करतात। वास्तविक कंत्राटी पद्धतीवर कामगार जरी काम करत असले तरी मूळ मालक ह्या कामगारांची सिडको आहे। म्हणजे सिडकोचा कोणताही अधिकारी असं म्हणत असेल माझा आणि तुमचा काही संबंध नाही, तो एक तर तो जाणून बुजून हे खोटं बोलतोय किंवा त्याला कायद्याचं ज्ञान नाही असं म्हणावं लागेल। कायद्याचं ज्ञान नसेल तर त्याला मी कायद्याचं ज्ञान जरूर करून देऊ आणि तो जाणून बुजून जर खोटं बोलत असेल तर खरं त्याच्या तोंडाचं वदवून घ्यायचं काम आम्ही निश्चित करू। कारण कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्टमध्ये त्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की कामगारांना देण्यात येणारा पगार हा जर कॉन्ट्रॅक्टरनी दिला नाही किंवा त्यांची आर्थिक देणी जर कॉन्ट्रॅक्टरनी दिली नाही तर कायद्याने मूळ मालक या नात्याने सिडकोनी ती दिली पाहिजेत आणि मग ते देणं त्यांनी कॉन्ट्रॅक्टरच्याकडनं वसूल करून घेतलं पाहिजे असा कायदा। आणि असा कायदा असून देखील सिडकोमध्ये या कामगारांवर अन्याय होत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे। आणि मग बाकीचे त्यांचे अनेक प्रश्न आहेत, कारण एकदा हे आमच्या संघटनेला जोडले गेल्यानंतर कल्याणकारी योजना ज्या आम्ही आता नवी मुंबई महानगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांच्यात राबवतोय, कायमस्वरूपाच्या कायमावरती त्यांना कारण नसताना कंत्राटी पद्धतीवर ठेवलेलं आहे, तर त्यांनाही या घरकुल योजनेचा राबवावा। या अनेक गोष्टी कल्याणकारी योजना आहेत। कालापलटवे त्याच्यामध्ये जसं जसं अन्याय त्यांच्यावरती जे होतोय तक्रार येतील आम्ही सर्वे करू आणि अन्यायाच्या विरुद्ध आम्ही निश्चित लढा करू। पनवेलमध्ये अनेक सेवाभावी संस्था तसेच राजकीय पक्ष समाजातील गोरगरीब व गरजूंना वैद्यकीय मदत करण्यासाठी काम करीत आहेत, तर अनेक जण आपल्या व्यवसायातूनच समाजसेवा करीत आहेत। डॉक्टर विलास मोहोकर हे त्यापैकी एक आहेत। 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती निमित्त डॉक्टर विलास मोहोकर यांच्या सिद्धी क्लिनिकच्या वतीनं पनवेलमधील गरजूंसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या मोफत नेत्र तपासणी शिबिरामधील गरजू व्यक्तींना मोफत चष्मे देण्याचे जाहीर करण्यात आले होते। हा चष्मे वाटपाचा कार्यक्रम डॉक्टर विलास मोहोकर यांच्या सिद्धी क्लिनिकमध्ये संपन्न झाला। यावेळी माजी नगराध्यक्ष जयम माते, शेका पक्षाचे शहर चिटणीस नितीन पाटील, डॉक्टर सुरेखा मोहोकर तसेच अन्य मान्यवर व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते गरजू व्यक्तींना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले। डॉक्टर असून सुद्धा समाजाच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न करणारे डॉक्टर विलास मोहोकर आणि त्यांच्या कुटुंबियाचा हा मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप कार्यक्रम
निश्चितच कौतुकास्पद असल्याचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे यांनी आपल्या मनोगतात सांगितले। 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त डॉक्टर विलास मोहकर आणि डॉक्टर सुरेखा मोहकर यांच्या संयुक्त माध्यमाने डोळ्यांचे मोफत तपासणी आणि मोफत चष्मा वाटपाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता। त्याप्रमाणे 2 ऑक्टोबरला सर्वांचे डोळे तपासणीनंतर ज्यांना खरोखर चष्म्याची गरज आहे त्यांना चष्म्याचं वाटप इथं होत आहे। काही डोळ्यांना चष्म्याची गरज नाही, पण औषध उपचार घेण्याची गरज आहे, त्यांना मोफत औषधं इथं वाटप केलेले आहे। अतिशय चांगला प्रोग्राम डॉक्टर सुरेखा मोहकर यांनी घेतलेला आहे। खरोखर त्या डॉक्टर व्यवसायात आहेत, परंतु जी खरोखर डोळ्याची गरज जी आहे आज माणसाला, कुठेही जा तुम्ही प्रत्येक ठिकाणी एखाद्याला इतके महत्त्वाचे असतात की तपासणी नाही केले, वाचत राहिलो तर डोळ्याला मोठा चष्मा लागतो, वेलीस तपासून घेतले तर त्याच्या वेलीस त्याचा नंबर जाण्याची सुद्धा शक्यता असते। आणि त्याप्रमाणे त्यांनी एक अतिशय चांगल्या प्रकारचं काम इथं या विभागामध्ये केलेलं आहे। बऱ्याचशा गरजू लोकांनी, मी गरीब नाही बोलणार, गरजू आणि ज्यांना काय खरोखर गरज आहे अशा लोकांनी इथं लाभ घेतलेला आहे। मी त्या दोन्ही दाम्पत्यांना शुभेच्छा देतो। तुम्ही असंच काम करत राहा, परमेश्वर तुम्हाला निश्चितच तुमच्या पाठीशी राहील, इतक्या लोकांचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे। कर्नाळा आज तकच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत। शेतकरी कामगार पक्षाचे धाकटा खांदा येथील नगरसेवक मनोहर म्हात्रे यांनी आपल्या प्रभागाचा चेहरा मोहराच बदलून टाकण्याचा चंग बांधला आहे। जवळपास 1.5 कोटी रुपयांची विकास कामे पनवेल नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहेत। धाकटा खांदा गावातील नागरिकांची शौचालयाची मागणी ही नगरसेवक मनोहर म्हात्रे पूर्ण करीत आहेत। धाकटा खांदा गावातील नागरिकांच्या मागणीनुसार नगरसेवक मनोहर म्हात्रे यांनी 12 लाख रुपये खर्चाच्या शौचालयाची निर्मिती करण्याचा प्रकल्प हाती घेतला असून या कामाचे भूमिपूजन शेका पक्षाचे शहर सचिव नितीन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी नगराध्यक्ष संदीप पाटील, नगरसेवक मुकुंद म्हात्रे, नगरसेवक मनोहर म्हात्रे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पनवेल नगरपालिकेचा पदभार फक्त 4 महिन्यासाठी असतानाही नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी पनवेल शहराच्या विकासासाठी 25 कोटीची कामे प्रस्तावित केली असून पनवेल शहराचा कायापालट या 4 महिन्यात होईल असा विश्वास शहर अध्यक्ष नितीन पाटील यांनी यावेळी व्यक्त केला। पनवेल नगरीचे अत्यंत तरुण असे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी अत्यंत कमी कालावधीत म्हणजे फक्त 4 महिन्याच्या कालावधीत पनवेल शहराचा कायापालट करण्याचं ध्येय निश्चित केलं आणि सुमारे 25 कोटीची कामं प्रस्तावित कामं या शहरामध्ये केली। त्यातली बहुतांशी कामं आज मार्गी लागलेली आहेत। धाकटा खांदा इथे सुमारे 1 कोटीची शाळा, 40 लाख रुपयांचे पेवर ब्लॉकची कामं, तसेच 12 लाख रुपयांचं आत्ताच आम्ही उद्घाटन केलेलं शौचालय, अशी विविध विकास कामांचा धडाका संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमचे कार्यसम्राट नगरसेवक मनोहर म्हात्रे यांनी त्यांच्या प्रभागात केलेली आहेत। असाच धडाका पुढच्याही कालावधीत संदीप पाटील यांनी करावा असं माझ्या त्यांना मनपूर्वक शुभेच्छा। समाजात सन्मानाने जगायचं तर आर्थिक ताकद पाहिजे, स्वतःच्या हिमतीनं 4 पैसे कमवण्याची अक्कल पाहिजे। एवढेच नव्हे तर समाजाने आपल्याला मान सन्मान द्यावा असे वाटत असेल तर समाजासाठी आपला वेळ, पैसा आणि श्रम खर्च करणे आवश्यक आहे। समाजात स्वाभिमानाने, सन्मानाने आणि आत्मविश्वासपूर्वक जगणे ही सुद्धा एक कला आहे। जे ती कला जोपासतात त्यांना पैसा किंवा अन्य गोष्टींची गरज पडत नाही। समाजात स्त्रियांनी व पुरुषांनी सन्मानाने आणि आत्मविश्वासाने कसे जगावे, स्वयंरोजगार कसा सुरू करावा यासंबंधी माहिती देण्यासाठी नवी मुंबई येथे एका स्वयंसेवी संस्थेच्या वतीने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या प्रशिक्षण शिबिरात तरुण तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। या प्रशिक्षण शिबिरासंबंधी प्रशिक्षणार्थीने अधिक माहिती दिली।
विकास बहुत होता है। एक्चुअली क्या है कि इसमें बहुत पैसा कम लगता है और हम बेचने जाते हैं तो उससे दुगना हमें मिलता है। तो अगर कोई लेडी है जो जिसको बहुत ज़रूरत है सब चीज़ों की, इंटरेस्ट भी है और ज़रूरत भी है, तो ऐसी औरतों ने या फिर ऐसी लड़कियों ने ये ज़रूर करना चाहिए। तो आपको लगता है कि इस तरह से बनाना वो एक अकेली औरत अगर सीख लेती तो हाँ, बना पाए? एक वक्त था जो मैंने भी किया था। मैंने 350 का मैंने कुछ पेपर और ये सब कुछ किया था और मैंने 1,500 से 2,000 का बिजनेस किया था खुद में, अकेली लड़की ने मैंने किया था। तो मुझे ये सब चीज़ों में बहुत इंटरेस्ट है और ये सब ज़्यादा करती ये खुद किया है। आप चाहती हैं कि मतलब महिलाएं इस तरह की जो अगर जी जरूर प्रशिक्षण दिया जा रहा है उसको सीखना चाहिए? जी हाँ, और मुफ्त में मिल रहा तो फिर क्यों नहीं, पैसे देके हम सीखते। तो कहने का मतलब ये है कि मुफ्त में कोई भी शिक्षा मिले बुरा नहीं है, शिक्षा शिक्षा। जी 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 जी, कोई सिखाता है तो वो अच्छे तरह से सीखो, दिल से सीखो, तो उससे बहुत कुछ आपको मिलता है। समाजासाठी एका चांगल्या प्रकारचं कार्य करणाऱ्या या स्वयंसेवी संस्थेच्या संस्था चालकांनी आमच्या प्रतिनिधींना अधिक माहिती दिली। नवी मुंबई स्वयंसेवी संस्था जिज्ञासा का प्रोजेक्ट शुरू कर चुकी है ऑलरेडी। स्वयं सिद्धा जो सेल्फ डिफेंस आज की महिला के लिए नई मुंबई में तो बहुत ज़रूरी हो गया है, उसका हम ट्रेनिंग दे रहे हैं। उसके बाद हमने यहाँ लीगल जो मैटर्स होते हैं उसके बारे में महिलाओं को ट्रेनिंग दे चुके हैं। और अभी हम लोग दिवाली के अवसर पे यहाँ 3 दिन का एक अच्छा से दिवाली महोत्सव मना रहे हैं, जिसमें माइक्रो फाइनेंस के जो लोग हैं यानी बचत गट की जो महिलाएं हैं जिनके प्रोडक्ट को मार्केटिंग नहीं है, उनको एक प्लेटफॉर्म मिले इसलिए फ्री उनको हम लोग स्टॉल दे रहे हैं। ये आते 14, 15, 16 अक्टूबर को और यही कम्युनिटी सेंटर में वो होगा और वहाँ हर तरह के दिवाली से रिलेटेड प्रोडक्ट्स रहेंगे। उसके बावजूद दिवाली का जो महाराष्ट्र स्टाइल का फराल बोलते हैं जिसमें चकली लड्डू ये सब चीज़ होती है, वो महिला अपने हाथ से बनाती है, वो ऑर्डर्स लेती है। फिर इसमें हम लोग रंगावली होती है। कर्नाळ आज तक बातमीपत्राबाबत आपल्याला काही सूचना करायची असेल, एखादी बातमी द्यायची असेल किंवा जाहिरातीच्या संदर्भात कृपया आमच्याशी संपर्क साधा। त्यासाठी आमचा पत्ता आहे। स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी महाराष्ट्रात जोरदार जनजागृती अभियान सुरू आहे आणि या अभियानात पनवेल तालुका आघाडीवर आहे। स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी कळंबोली ग्रामपंचायतीने विशेष मोहीम सुरू केली असून मुलगी जन्माला आली तर तिला 7,500 रुपये आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे। कळंबोली ग्रामपंचायतीच्या वतीने स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली असून यासाठी महिला मेळाव्याचे आयोजन समाज मंदिर सभागृहात केले होते। या मेळाव्याला शेकडो स्त्रिया उपस्थित होत्या। यावेळी उपस्थित वक्त्यांनी मुलगी जन्माला येणं किती गरजेचे आहे हे महिलांना समजावून सांगितले। प्रत्येकाला आई पाहिजे, पत्नी पाहिजे, मग मुलगी का नको? आणि मुलगीच जन्माला आली नाही तर ती पत्नी व आई होणार कशी, असा प्रश्नही उपस्थित केला। कळंबोली ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी आपल्या विशेष योजनेची माहिती यावेळी दिली। आज भारतामध्ये स्त्रीभ्रूण हत्या खूप वाढत चालली आहे, त्यामुळे कळंबोली ग्रामपंचायत माध्यमातून एक उपक्रम चालू केलेला आहे आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही 2 अपत्ये त्याच्यामध्ये दोन्ही अपत्य मुली असल्यानंतर आम्ही त्यांना प्रत्येक मुलीसाठी 7,500 रुपयाचा प्राथमिक खर्च देण्याचं नियोजित केलेलं आहे। तर प्रथम मुलगी जन्माला आल्यानंतर त्यांना प्राथमिक खर्च म्हणून आम्ही 2,500 रुपये द्यायचं ठरवलेलं आहे आणि तीच मुलगीचा ज्यावेळेस जन्मदाखला घेण्यासाठी आमच्या ग्रामपंचायत माध्यमात आल्यानंतर 5,000चा चेक त्यांच्या मुलीच्या नावाने बँकेत आम्ही फिक्स डिपॉझिट करण्याचं एक उपक्रम ठराव घेतलेला आहे। तर या कर्तृत्ववान स्त्रियाच्या देशात आज महिलांनी पहिले पुढे यायला पाहिजे, कारण स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी महिला उभी पुढे आली तर नक्कीच हे रोखण्यामध्ये आपण यशस्वी ठरणार आहोत। कारण महिलांचं एवढं कृत्य एवढं वाढत चाललेले स्त्रीभ्रूण हत्या का 1000ला 800 माणसं आणि 200 मुली आहेत। तर हे रोखण्यासाठी महिलांनी पहिला पुढे यायचं, त्यासाठी आम्ही आज ग्रामपंचायत माध्यमातून ग्रामसभा आयोजित केली होती, त्यांना आम्ही मार्गदर्शन केले। नक्कीच त्या आता आज ज्या मार्गदर्शन केल्यात त्या मार्गदर्शन माध्यमातून पुढच्या मीटिंगला त्यांची ज्या गोष्टी असतील ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल। सामाजिक किंवा घरगुती ताणतणावापासून सुटका व्हावी, काही घटका या ताणतणावांचा विसर पडावा यासाठी अनेक जण व्यसनांच्या आहारी जातात। कोणी तंबाखू खातो, कोणी गुटखा, सिगरेट किंवा दारूच्या आहारी जातो आणि ही व्यसने एकदा लागली की ती सुटत नाहीत।
आणि व्यसनाधीन व्यक्ती अनेक रोगांचा सामना करीत यातना भोगत राहतो। सामान्य नागरिकांप्रमाणेच पोलीस कर्मचारी व अधिकारीही या अशा व्यसनांच्या आहारी गेलेले आहेत। त्यांना या व्यसनांपासून मुक्ती मिळावी यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय प्रयत्नशील आहे। पोलीस कर्मचारी कामाचे तास जास्त, वेळी अवेळी जेवण, झोपेची कमतरता, विश्रांतीचा अभाव यामुळे तंबाखू, गुटखा, सिगरेट, दारू यासारख्या व्यसनांना जवळ करतात। या व्यसनाधीनतेने पोलिसांच्या शरीरावर व कार्यक्षमतेवर गंभीर परिणाम होतात। पोलिसांनी व्यसनमुक्त होऊन चांगले जीवन जगावे या हेतूने वाशी पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी एका व्यसनमुक्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेत पुरुष कर्मचाऱ्यांबरोबरच स्त्री कर्मचारीही उपस्थित होत्या। स्त्री कर्मचारी व्यसनाधीन नसतात, परंतु व्यसनाच्या दुष्परिणामाची त्यांना माहिती व्हावी व समाजातील व्यसनाधीनता दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत या हेतूने त्यांना या कार्यशाळेसाठी आमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती महिला पोलीस अधिकाऱ्यांनी दिली। मैम, एक बात जानना चाहेंगे, व्यसन मुक्ति के इस कार्यक्रम में देखा ये जा रहा है कि महिलाएं भी उपस्थित है यहाँ पे, तो महिला, आपको लगता है कि महिला भी किसी व्यसन से पीड़ित है या क्या वजह है? नहीं, एक्चुअली वैसा नहीं है। महिला व्यसन से पीड़ित नहीं, लेकिन जो महिला रहती है वो उनके आदमी जो व्यसन में रहते हैं उनसे पीड़ित रहते हैं। और दूसरी बात ये है, वो प्रबोधन करेंगे दूसरे लोगों को, इसके लिए महिलाओं को बुलाया है। अगर जो आदमी पीता है और वही दूसरे को प्रबोधन करे तो उसका इतना असर नहीं रहता, इसलिए महिला को बुलाया रहेगा। पोलीस कर्मचाऱ्यांची व्यसनाधीनता कमी व्हावी यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रावसाहेब सरदेसाई यांनी दिली। व्यसन मुक्ति की जो ये कार्यक्रम आयोजित किए गए हैं, इसमें देखा ये जा रहा है कि महिलाओं को भी बुलाया गया है। महिलाओं को भी बुलाया। महिला व्यसन मुक्ति में बहुत 100% काम कर सकती है। पुरुषों से ज़्यादा महिला इसमें काम अच्छी तरह से कर सकती है, इसलिए महिलाओं को भी बुलाया, उनको ट्रेन करें, वो पब्लिक के लिए अच्छा काम कर सकते हैं, इसलिए उनको बुलाया, महिलाओं को बुलाया। बातम्या अजूनही आहेत, परंतु अल्पशा विश्रांतीनंतर पाहत रहा कर्नाळा आजतक। संपादक रमेश भोळे, कर्नाळा आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323 855 055 किंवा 99700 62185 आणि आमचा ईमेल आयडी आहे कर्नाळाआजतक@gmail.com।